अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन करतो। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन करतो, संपूर्ण जीवन समर्पित करतो। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। तर आजचं प्रकरण आहे आपलं 36 नंबरचं आणि ते 36 नंबरच्या प्रकरणामध्ये आपल्याला हा प्रश्न इथं असा आहे की पाप आणि पुण्याच्या संबंधी, म्हणजे पाप कर्म काय असते आणि पुण्य कर्म काय असते ते या प्रकरणामध्ये आता आपल्याला समजणार आहे। या ठिकाणी राजा म्हणाला, म्हणते पाप आणि पुण्य या दोन्हीत अधिक चांगले कोणते, म्हणजे पाप कर्म चांगला आहे का पुण्य कर्म चांगला आहे, म्हणजे या दोन मधलं कोणतं बा चांगलं आहे ना। या ठिकाणी असा प्रश्न सांगण्यात येते। महाराज पुण्य चांगले अधिक आहे म्हणतात। काय म्हणतात ते म्हणते जी किंवा कबीर म्हणतात त्याच्यावर की पुण्य चांगले, कारण की पाप कर्म कोण सांगते करायचं, पाप कर्म कोणी सांगितलं काय करायचं, मग ते म्हणतात किंवा पुण्य चांगले। मग ते म्हणतात ते कसे काय बरं, पाप कर्म वाईट कसं काय आणि पुण्य कर्म केलं तर काय होते ते कसं काय बरं। ते म्हणतात महाराज पाप वाईट कर्म करणारा अतिशय पश्चाताप होतो, म्हणजे जो कोणी काही पाप कर्म किंवा वाईट कर्म करत असेल किंवा चांगलेली दिशा त्याला जर काही चांगला मार्ग आपण सांगत आहोत तरी पण तो नाही ऐकत आहे, तो त्याच मार्गाने जात आहे, तर मग त्याने त्या गोष्टीला त्या वेळेला पश्चाताप नाही होईल, पण थोड्या वेळानं किंवा काही दिवसानं काही काळानं काही वेळानं त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप निश्चित होतो, पण होतो, सोडत नाही, सुटत नाही, सुटका नाही होत त्याची, म्हणून पश्चाताप होतो आणि ते आपल्या हातून दृष्ट कृत्य करून घडते। दृष्ट आपल्या हातातून कसं कृत्य घडते, दृष्ट म्हणजे किंवा दृष्ट कृत्य आपल्या हातातून घडते किंवा ते वाईट होते त्या ठिकाणी आपल्या हातातून ते असे कबूल करतात। म्हणजे म्हणून पाप कर्माची वाढ होत नाही, परंतु पुण्य कर्म करणाऱ्याला कधी पश्चाताप करण्याची पाळी सुद्धा येत नाही म्हणतात। म्हणजे जो कोणी काही पुण्य कर्म करतो त्याला कधीच कोणत्याच प्रकारे त्याला म्हणजे कशाही प्रकाराची पश्चाताप करण्याची पाळी येत नाही आणि त्याला वेळ पण येत नाही पश्चाताप करण्याची, कारण की त्याचे कर्म वाईट नसतात ना, आणि कर्म वाईट नसतात, कर्म वाईट नसल्याच्या नुसार त्याला त्याच्यावर विश्वास असते किंवा मी कोणत्या प्रकारचं वाईट केलं नाही, म्हणून मी वाईट केलं नाही तर मला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप नाही, मला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नाही होऊ शकत ना, मी वाईटच कोणाचं नाही केलं आणि मला स्वतःला माहित आहे मी वाईट कर्म पण करत नाही, मग त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊच शकत नाही आहे ना, म्हणून त्याला ते पाळी येत नाही। म्हणून त्याच्यामध्ये जो पुण्य कर्म करतो त्याच्यामध्ये प्रीती उत्पन्न होतो, प्रीतीचा लाभ होतो, मनुष्य एक प्रकारची शांती मिळते, त्याला शांती मिळते, शांतीमुळे निष्पाप होते, तो पाप कर्माचा कोणतं त्याला राहत नाही, त्याला सुख लाभते, त्याचं चित्त स्थिर होते, कोण समाधान होते, चिंतन मनन मध्ये मग्न होते, समाधीचे चित्ताग्राची एकाग्रता होते, ध्यानामध्ये मग्न होते, तो सर्व गोष्टीमध्ये मग्न होतो या ठिकाणी। म्हणून सांगतो किंवा म्हणून या आपल्याला सांगितलेलं आहे किंवा पाप आणि पुण्याच्या संबंधी काय, म्हणून या ठिकाणी याच्यामध्ये या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे किंवा पाप कर्म करू नये, पुण्य कर्म संचय करण्याचा संधीचा लाभ तुम्ही मानवाने केला पाहिजे। मग पाप अधिक कोणते तर हेतू आणि की हेतू। राजा म्हणाला, म्हणते जो जाणून बुजून दुष्कर्म करतो आणि जो चुकून दुष्कर्म करतो या दोघांपैकी अधिक पाप कोणते, म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात किंवा राजा म्हणते किंवा कोणी जर जाणून बुजून दुष्कर्म करत असेल, जाणून बुजून कोणी पाप करत असेल आणि एखादा मनुष्य मग चुकून पाप कर्म करत असेल तर या दोघांपैकी अधिक पाप कोणते, म्हणजे बरं आता आपल्याला चुकीनं आपल्याच्यानं पाप झालं तर आपल्याला माहित नसते ना किंवा आपण आता एखादी झाडून काढता काढता आपल्याच्यानं मुंगी आली समोर आणि ती मेली, समजा झाडून काढता काढता, तर आपल्याला माहित होते का, नाही होत ना माहित, कारण की आपल्याला मारायची इच्छा नसते त्या मुंगीला, किंवा आता मी या मुंगीला आता झाडू घेतो आणि मारतो, अशी इच्छा प्रवृत्त नसते तुमच्या मनामध्ये। मग या दोघांपैकी कोणती बा,
दुष्कर्म कोणते, म्हणजे या दोघांमधून दुष्कर्म कोणते, चुकून करत आहेत त्याचं दुष्कर्म जास्त, किंवा जाणून बुजून करत आहे त्याचं दुष्कर्म, म्हणजे या दोघांमध्ये पापकर्म जास्तीत जास्त कोणाचे बा, दोघांपैकी अधिक प्रकारचे सर्वात मोठे पाप कोणाचं आहे. यावर कबीर भंते म्हणतात, महाराज चुकून दुष्कर्म करतो त्याचे पाप अधिक आहे. म्हणते असे आहे तर जे काही माझे राजपुत्र किंवा मंत्री लोक चुकून वाईट कृत्य करतात त्यांना दुप्पट दंड दिला पाहिजे का. काय म्हणतात ते कबीर त्याच्यावर म्हणतात, महाराज जो चूक भुलीनं पाप कर्म करतो त्याचे पाप अधिक आहे म्हणतात. म्हणजे जो चूक भुलूनच करतो म्हणतात त्याचं पाप अधिक सांगितलेलं आहे या ठिकाणी. बनते मग ते काय म्हणतात, बनते असं जर आहे म्हणतात, जो चुकभुलीनं पाप करत असेल म्हणतात, असं जर असेल म्हणतात तर माझे जे काही राजपुत्र असतात किंवा माझे मंत्री असतात, माझ्या राजमहालामध्ये जे काही काम करतात त्यांच्याकडून ते लोक जर वाईट कृत्य करत असतील किंवा करतात तर त्यांना मी दुप्पट दंड दिला पाहिजे असे कोण म्हणते. मग असे राजे म्हणतात. राजे का बरं म्हणतात, त्याच्यामध्ये कबीरांनी त्यांना उत्तर अशा प्रकारे दिलं, किंवा जो चुकभुलीनं पाप करतो त्याचं जास्त, म्हणून ते काय म्हणतात, माझे मंत्री संत्री जे काही पाप करत असतील दुष्कृतीनं ते करत असतील तर त्यांना अधिक दंड दिला पाहिजे. महाराज एखादा मनुष्य उष्णतेने लांबबुंद झालेला लोखंडाचा एक तप्त गोळा जाणून बुजून हातात पकडतो आणि दुसरा एखादा मनुष्य त्या तप्त गोळ्याबद्दल काही माहिती नसताना चुकून हातात पकडतो, तेव्हा ज्याला त्या गोळ्याची माहिती असूनही हातात पकडतो व दुसऱ्या काहीच माहिती नसल्यामुळे चुकून पकडतो, तेव्हा या दोघांपैकी अधिक म्हणजे कोण भाजून निघेल. काय म्हणतात या ठिकाणी साधं सिंपलचं उदाहरण दिलं की महाराज उष्णतेनं, जसं ते आपल्या गावामध्ये जे काही निंजाच्या प्लेटमध्ये ते समजा येतात ना, ते लोखंड गरम करतात, ते कसं होते लाल पंचाई येतात की नाही, लोखंड कसं असते ते लाल, कसं करतात ते लोखंड लाल करतात, त्याच्यामध्ये लाल केल्याच्या नंतर तो कसा होते तप्त होते, एकदम सन गरम होते. मग त्याचा गोळा जो असते म्हणतात तो उष्णतेचा, त्याच्यामध्ये काय करतात उष्णता, तो काही लाल होते त्याला काय म्हणतात उष्णता, तप्त होते तो लाल होते म्हणतात. या ठिकाणी तो गोळा एखादा जण म्हणजे एक मनुष्य जाणून बुजून हातात पकडतो आणि दुसरा मनुष्य त्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसताना जर तो चुकून बुजून हातात पकडतो, तेव्हा एखाद्याला गोळ्याची माहिती असूनही हातात पकडतो, तर दुसऱ्याला माहिती नसूनही हातात पकडतो, तर चुकून बोलून हातात पकडतो, तेव्हा या दोघांपैकी बा अधिक भाजून कोण जाईल, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात हात कोणाचा जळणारा. इथं काय दिलेलं आहे, किंवा जास्तीत जास्त भाजून कोण अधिक भाजून कोण निघेल. म्हणते जो आजापणे म्हणजे अंजानपणे हातात पकडतो तोच अधिक भाजून निघेल. काय म्हणतात, जो चूक भुलीनं हातात पकडेल त्याला तोच जास्त भाजून निघेल म्हणतात. महाराज अगदी याचं याचं जे काही उदाहरण दिलं म्हणतात तुम्ही, उदाहरणाप्रमाणे जो चुकून दुष्कर्म करतो त्याला अधिक पाप लागते म्हणतात, है ना. म्हणजे चुकून दुष्कर्म याचा अर्थ असा नाही किंवा चूक भुलीनं झालेलं. जर कोणी तुम्हाला सांगत असेल की तुझं हे चुकत आहे, त्याला जर माहित आहे माझं हे चुकत आहे, तरी जर तो ते कर्म करत असेल त्याला म्हणतात अधिक जास्त प्रमाणात पाप लागते. कोणी डोकं फोडून जर त्याच्या पुढे डोकं फोडून जर सांगत असेल आणि समजावून सांगत असेल तरी तो त्याच्यातच घुसत असेल तर मग जास्त पाप कोणाला लागणार आहे सांगा बरं. सांगणाऱ्याला नाही लागू शकत जास्त पाप, त्या करणाऱ्याला लागू शकते जास्त पाप. म्हणून ते म्हणतात घंटे म्हणजे काही आगीपासून आणि या लोखंडापासून जे काही तुम्ही विश्लेषण दिलं हे घंटे फार छान प्रकारे मला समजावून सांगितलं. म्हणून याच्यावर मी साधुवाद देतो, उत्तम रीतीने मला तुम्ही समजावून सांगितलं. आता 38 प्रकारचं आपलं प्रकरण की सरशरीर देवलोकाचे भ्रमण, जे काही शरीर आहे आपलं सरशरीर हे देवलोकाचं भ्रमण आहे म्हणतात. राजा म्हणाला म्हणते या शरीराने उत्कृष्ट ब्रह्मलोक किंवा चारही खंडात कोठेही जाऊ शकेल असा कोणी समर्थ आहे का. म्हणजे आपलं जे काही शरीर आहे, जे काही आपण जिवंत आहे, तर हे ब्रह्मलोकात किंवा चारही खंडामध्ये कोठेही जाऊ शकेल असा कोणी समर्थ आहे का म्हणतात, जिवंत आहे का म्हणतात.
होय महाराज म्हणतात असे लोक आहेत म्हणतात. पण ते कसे जातात म्हणजे याचं सांगा बा. म्हणते जमिनीवर एक वित्त किंवा एक हात उडी मारू शकेल काय? होय म्हणते मी एक हात म्हणजे माझा एक हात आहे, माझा एकच हात आहे काय, पण 8 देखील उडी मारू शकतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की एक वित्त असल्याच्या नंतरही तू उडी मारू शकशील काय? होय म्हणतात म्हणते मी एकच हात काय, पण 8 देखील उडी मारू शकतो म्हणतात. महाराज 8 हात उडी मारू कशी काय उडी मारू शकता तुम्ही? म्हणजे एक हात असल्याच्या नुसार तुम्ही 8 हात उडी कशी काय मारू शकता? म्हणजे जिथे मला उडी मारवायची आहे त्या जागेवर मी माझे मन निश्चयपूर्वक आधीच पोचवितो की येथे माझी उडी निश्चित पडेल. म्हणजे जर मला आता माझ्या मनामध्ये काय उत्पन्न होणार आहे आता किंवा हे जागा आहे, ती जागा मी पाहतो, ती जागा पाहत असल्याच्या नुसार माझं मन सांगत आहे की मी जर माझ्या मनामध्ये माझं मन मला सांगते की माझी कला जे काही मी उडी मारणार ती इथून इथपर्यंत जाणार आहे, हा मला माझा संकल्प माहिती आहे म्हणतात. किंवा इथून जर उडी मारतो तर मी तिथं पोहोचू शकतो. मी उडी किती मारू शकतो म्हणतात? 8 हात उडी मारू शकतो म्हणतात. म्हणजे मला उडी मारायची ज्या ठिकाणी आहे म्हणतात ते निश्चयपूर्वक मी आधीच त्या ठिकाणी माझं मन आणि माझी उडी निश्चित पडेल. मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे म्हणतात. अशा निश्चयामुळे माझे शरीर हलके झालेले वाटते आणि मग मी उडी मारतो. मला माहित आहे की या ठिकाणी उडी मारतो म्हणून मी हलक्या मनाने तुम्हाला सांगत आहे की इथून मी छलांग मारली तर तिथं माझी उडी पडते. म्हणजे मी निश्चयपूर्वक आणि दृढ निश्चयापूर्वक तुम्हाला सांगत आहे म्हणतात उडी मारतो. महाराज याचप्रमाणे ज्याचे आपल्या मनावर चांगले प्रभुत्व आहे असा वृद्धी शक्ती संपन्न भिक्षू मला आकाशात उडान करवायची आहे असा मनामध्ये संकल्प करतो, त्यामुळे तो आकाशात सहजपणे उडू शकतो म्हणतात. भगवान काय म्हणतात या ठिकाणी? म्हणते या ठिकाणी म्हणतात सहज उदाहरण आहे म्हणतात. कसं आहे म्हणतात? सहज उदाहरण आहे इथं किंवा आपल्या मनामध्ये कोणत्या जरी गोष्टीचा परिपूर्ण मिळवण्याचा म्हणजे चांगली गोष्ट जर तुम्हाला मुक्त व्हायचा आहे, जीवन मुक्त व्हायचं आहे, अरहंत व्हायचं आहे, श्रोतापन्न व्हायचं आहे, सकृतागामी व्हायचं आहे, अरहंत होण्याचा आहे, श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरहंत व्हायचं, हा तुमच्या मनामध्ये जर दृढ संकल्प असला तर तुम्ही ते निश्चित करू शकता. पण मनामध्ये त्या गोष्टीच्या प्रती संकल्प नाही आणि आपण ते कार्य करायला निघालो तर होऊ शकते का? सर्वात पहिले तुम्हाला कुठं संकल्प करावा लागेल? तर सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये ज्या वेळेला तुम्ही संकल्प करता त्या वेळेला तुम्ही आकाशातून उडण्याची ताकद तुमच्यामध्ये प्राप्त होऊ शकते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या मनावर प्रभुत्व पाहिजे. पहिले मनावर संकल्प पाहिजे तुम्ही ही गोष्ट मी करू शकतो. त्या वेळेला ही गोष्ट केल्याच्या नंतर तुमच्या मन सांगेल तुम्हाला की ही गोष्ट मी करू शकतो. आता राजाला काय वाटलं? मी इथला 8 हात उडी मारू शकतो. मग त्याला त्याच्या मनावर विश्वास आहे की 8 हात उडी मारू शकतो. म्हणून या ठिकाणी महाराज ज्याप्रमाणे आपल्या मनावर जर चांगल्या प्रकारचा संकल्प असेल, आपला दृढ संकल्प असेल किंवा दृढ निश्चय असेल तर आपण आकाशातून सुद्धा उडण्याची ताकद ते बुद्धिबल शक्तीबल संपन्न होऊ शकते म्हणतात. पण त्यापुढे आपण सहजपणे आकाशात उडू शकतो. मग ते फारच छान प्रकारे सांगितलं तुम्ही. याच्यावर या 2 गोष्टींवर सांगितलं जाते की मनावरचा जो काही संकल्प आहे तो दृढ असला तर माणूस काही करू शकते. मनामधून त्याला घ्यायचंच नसतं तो कितीही करणार आहे तर त्याला काहीच प्राप्त होऊ शकत नाही म्हणतात. म्हणजे फार छान आपण समजावून सांगितलं. लांब हाडे की राजा म्हणाला म्हणते 100 योजन लांब हाडे आहेत असे तुम्ही लोक म्हणतात, परंतु एवढे लांब तर वृक्ष देखील नसतात तेव्हा हाडे कशी असू शकतात? काय म्हणतात ते प्रश्न काय करतात? 100 योजन एवढे हाड आपल्या शरीराचे लांब आहे म्हणतात. मग महाराज काय म्हणतात त्याच्यात? परंतु झाडं पण एवढे देखील लांब नसतात. तुम्ही तर हाडांची गोष्ट करू शकता. हे कसं काय असू शकते बरं? झाडही मी एवढं लंब पाहिलं ते म्हणतात अजून तुम्ही तर हाडांची गोष्ट करता.
या ठिकाणी मग कबीर म्हणतात, महाराज महासागरात 500 योजन लांबीचे मासे असतात हे आपण ऐकले आहे. म्हणजे जो काही समुद्र आहे म्हणतात त्याच्यामध्ये असतात ना म्हणजे फिश असतील त्याच्यामध्ये मासे असतात, मासे असतात हे आपण ऐकले आहे काय? ते म्हणतात होय म्हणते मी हे ऐकलं म्हणतात. महाराज जर